कल्याणपूर्व द्वारली गावातील समाजसेवक अभिमन्यू कृष्णा चिकनकर यांचे पिताश्री ज्येष्ठ हबप कृष्णा शंकर चिकनकर यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी वैकुंठ गमन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो हीच प्रार्थना. त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता नांदिवली तलाव येथे संपन्न झाला आहे. तसेच उत्तर कार्य म्हणजे 13व सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी द्वारली येथे वारकरी रत्न हबप श्री निवृत्ती महाराज पाटील यांच्या सुश्राव्य व मानवी जीवनावर आधारित असे कीर्तन व प्रबोधन झाल्यावर आलेल्या सर्व इष्ट नातेवाईक मित्रमंडळींना भोजनदान कार्यक्रम झाला. अशा या सांत्वन कार्यास माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राजेंद्र वारे, मोरेश्वर भोईर, श्यामदादा पाटील, वसंत भोईर, शरद पाटील, सुभाष मस्के इत्यादी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे शोकाकुल परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानून 13व्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शोकाकुल परिवार हबप गंगा भागीरथी गुणाबाई कृष्णा चिकनकर पत्नी, हबप गजानन शंकर चिकनकर भाऊ, हबप कान्हा शंकर चिकनकर भाऊ, भगवान कृष्णा चिकनकर, हबप संजय कृष्णा चिकनकर, भगवान कृष्णा चिकनकर, विजय कृष्णा चिकनकर, रतन कृष्णा चिकनकर, अभिमन्यू कृष्णा चिकनकर, भरत कृष्णा चिकनकर, राजन कान्हा चिकनकर, जयराम कान्हा चिकनकर, हबप हरिश्चंद्र कान्हा चिकनकर, अनिल कान्हा चिकनकर, प्रवीण कान्हा चिकनकर, हबप कैलास गजानन चिकनकर, गोपीनाथ भगवान म्हात्रे भाचा, गंगा भागीरथी अंबुबाई शंकर काठे बहीण, सौ गुलाब बाळाराम शेलार मुलगी, श्रीमती सुनंदा सुरेश भगत मुलगी, सौ सुनीता गणेश भाने मुलगी आणि समस्त चिकनकर परिवार आणि ग्रामस्थ मंडळी द्वारली उपस्थित होते. Tukarama